दीनपतितन्यायी शरणाले विठाबाई, मी तो आहे अतिहीन, न कळे काही आचरण, माझा अधिकार नाही शरणाले विठाबाई, ठाव घे चरणापाशी तुझी कानो पात्र दासी, मी तो आहे अतिहीन, न कळे काही आचरण, विठ्ठल नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण, महायोग पीठे कधेवी दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जनांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तुझे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आणि आता ओम नमो
ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी मी कळा कुसडी काहीच नेण बोलतो वचनी अति भाविका मी का जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी विठ्ठल. प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी जामखेड कान्होपात्रा नगर या ठिकाणी संत वामनभाऊ यांच्या पुण्यतिथी निमित्त दिंडी प्रस्थानामुळे ठेवण्यात आलेली कीर्तन रूपी सेवा तुम्हा श्रोते मंडळींच्या आशीर्वादाने टाळकरी माळकरी गावकरी वारकरी संयोजक आयोजक नियोजक या सर्वांच्या सहकार्याने तसेच मंडपाच्या आत बसलेले मंडपाच्या बाहेर बसलेले कीर्तनाला येऊन सुद्धा डुकल्या खाणारे भांडण करणारे नवरा बायको भांडण न करणारे नवरा बायको आई वडिलांची सेवा करणारे आई वडिलांची सेवा न करणारे दारू पिणारे दारू न पिणारे या सर्वांच्या कृपाशीर्वादाने तसेच आमच्या मंगलताई यांच्या परिचयातून ही कीर्तन रूपी सेवा मी हबप ईश्वरी महारुद्र नागरगोजे इयत्ता 6वी माझ्याकडे आलेली आहे. विठ्ठल तर या कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग हा ज्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणजे मंगळवेढा. अहो ज्यांचं रूप एवढं सुंदर परंतु त्यांनी भक्ती नामामध्ये भक्ती रसामध्ये स्वतःला नाहून घेतलं आणि साक्षात पांडुरंग परमात्मा जवळ येऊन देह त्यागला. आणि पंढरपुरामध्ये ज्यांच्या नावाचा एक वृक्ष देखील आहे अशा थोर संत कोणत्या बरं? ए दीदी तू सांग कोणते संत? हा बरोबर तूच सांगितलंस का? बरं जाऊ दे एक दुसरा प्रश्न विचारते मग तुझ्यासाठी. हा झुकेगा नहीं साला असं कोण म्हणत? वा आता आपल्या लेकराचं कौतुक आपणच नाही करायचं तर कुणी करायचं बरं? तर घेतलेला अभंग हा मंगळवेढा निवासी संत म्हणजेच संत कान्होपात्रा यांचा 4 चरणाचा सुंदर असा अभंग या सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल या अभंगामध्ये आपल्याला संत कान्होपात्रा सांगतात की मी दीन आहे पतिते अन्यायी आहे दीन मी क्षीण जातीतले म्हणून कोणताही समाज असेल तर तो माझ्याकडे वाईट दृष्टीने पाहतो. कुठे जाऊ काय करू काहीच कळत नाहीये म्हणून भगवंता तुला शरण आले. मी खूप यातीहीन आहे माझं जीवन हे खरंच खूप कष्टदायी आहे रे.
आणि म्हणून कुठे जाऊ, काय करू, बाहेर बघू तर सगळा समाज, थांबू तरी कुठे हे मला काही कळतच नाहीये. आणि मला तर काय करायचं ह्याचा काहीच अधिकार नाहीये. कोणाला काही बोलायचं असेल, कोणाला काही करायचं असेल, कशाचाच अधिकार नाहीये मला. आणि म्हणूनच मी तुला शरण आले. मला एवढं व्यापना आहे, तेवढं संकट माझ्यावर आलंय आणि म्हणून मी धाव घेतली ही तुझ्या चरणापासून. असं कोण म्हणताय? संत कानोपात्र दासी विठ्ठल विठ्ठल. आज आपण संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त सर्वजण या ठिकाणी जमलेलो. हा घेतलेला अभंग संत कानोपात्र यांचा. तुम्ही म्हणाल या अभंगामध्ये तर आपल्याला सगळं कानोपात्र त्यांच्या जीवनातले दुःख प्रसंग असतील, दुःख असेल ते व्यक्त करतात. खरंच होतं का हो? तर नीट ऐका. त्यांचा जन्म हा श्यामा नावाच्या नायकिनीच्या पोटी झाला. त्यांना बालपणी मात्र काही कळत नव्हतं, पण जसं बालपण सोडून ते तारुण्यात यायला लागल्या त्यावेळेस त्यांना कळायला लागलं की हा आत्मा कोंडून तोडून विक्रय होणाऱ्या आईकडे त्यांनी पाहिलं आणि कळलं की अरे आईला सर्व सुख सुविधा आहेत, परंतु प्रत्येक समाज ते आईकडे कोणत्या नजरेने पाहतो हे त्यांना कळलं होतं. आणि त्यांना हेही माहित होतं की अरे आपल्याला देखील समाज कोणत्या दृष्टीने पाहतो. एवढं सुंदर रूप, एवढं देखणं स्वरूप कोणीही बघितलं तरी त्याच्यावरती प्रेम व्हायचं, म्हणजे असं रूप. परंतु त्यांना हा जो प्रकार आहे याचा वीट यायचं असं अजिबात आवडत नसायचं. तारुण्यात आल्यावर त्यांचाच वडील, थोडक्यात म्हणायला हरकत नाही सरपंच, ठाणेदार, त्यांनीच आपल्या मुलीवरती म्हणजे संत कान्होपात्रा यांच्यावरती वाईट नजर टाकली. त्यांनी म्हातारपणामध्ये देखील संत कान्होपात्रांना पाहून जमीन जुमला असं सांगून मी श्रीमंत आहे असं म्हणून लग्नाची मागणी घातली. त्यावेळेस संत कान्होपात्रांच्या डोळ्यातून फक्त अश्रूने अश्रू वाहत होते. त्यांनी सक्त नाही म्हणून सांगितलं आणि याचा राग त्या ठाणेदाराला आला. तो लगेच बिदरच्या बादशाहकडे गेला. रूपच एवढं, लावण्यच एवढं सुंदर, बिदरच्या बादशाहाला पण आवरलं नाही. लगेच सैनिक पाठवले, सांगितलं जाऊन कान्होपात्राला आणा. त्या ठिकाणी ते गेले. काही उपाय देखील नव्हता. त्यावेळेस ते सैनिक गेले आणि संत कान्होपात्रा या अशा उभ्या होत्या. मग त्यावेळेस त्या म्हटल्या, ते रडत होते परंतु काही उपाय देखील नव्हता. काय करावं काय कळत पण नव्हतं त्यावेळेस. आणि म्हणून त्या म्हटल्या की बरं मी येते बिदरच्या बादशाहकडे तुमच्या सोबत, पण माझी फक्त आणि फक्त शेवटची इच्छा आहे ती म्हणजे 2 दिवस द्या आणि मला पंढरपूरला जायचंय शेवटचं एकदा. ते सैनिक म्हणाले बरे अगे 2 दिवस तरी जा पंढरपूरला. संत कान्होपात्रा त्याच क्षणी हातामध्ये चिपळ्या घेऊन भगवंताचं नामस्मरण करत पंढरपूरच्या वाटेला निघल्या.
काकांनी. ते त्या हातामध्ये चिपळ्या घेऊन पंढरपूरच्या वाटेला निघल्या. फक्त आणि फक्त मुखामध्ये पांडुरंगाचं नामस्मरण. कुठेही थांबले नाही, तशा निघल्या तशा पंढरपूरला. त्या ठिकाणी गेल्या. त्यावेळेस तिथे साधू महाराज होते. त्यांना विचारलं, का हो, मी क्षीण जातीतली आहे, मला देव त्याच्या जवळ स्थान देईन ना? त्यावेळेस ते साधू महाराज म्हणाले, माझ्या भगवंताकडे कोणी क्षीण नसतं, कोणी थोर नसतं, सर्वजण कसे सारखेच असतात. मग त्या गेल्या पंढरपुरामध्ये विठ्ठलाच्या मूर्तीजवळ गेल्या. त्याचं दर्शन घेतलं. त्यांना हा शेवटी देह नकोसाच वाटला. आणि मग त्या ठिकाणी फक्त आणि फक्त नामस्मरण. काही खाल्लं नाही, पिल्लं नाही, झोपल्या देखील नाही. फक्त आणि फक्त 2 दिवस देवाचं नामस्मरणच करत होत्या. शेवटी भगवंताला देखील दया आली आणि त्या शेवटी म्हणाल्या की अरे देवा, मी छोट्या जातीतली आहे, मी क्षीण जातीतली आहे, मी दीन आहे, मी गरीब आहे, माझ्याकडे कोणीही वाईट नजरेने पाहत, मला या समाजामध्ये खरंच स्थान नाहीच रे. आणि त्या बिदरच्या बादशाहाने देखील बोलवलंय. अरे काय करू, कुठे जाऊ, काहीच कळत नाहीये, म्हणून मी तुझ्यापाशी आलीये. मी तुला शरण आले देवा, मला तुझ्या ठिकाणी स्थान दे. हे संत कानोपात्र अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. दीनपती विठ्ठल विठ्ठल आजच्या मातीमध्ये छत्रपती शिवरायांसारखे थोर राजे जन्माला आले. अहो त्याच मातीमध्ये काय बदलापूरची घटना हो, काय दोष त्या 2 चिमुकलींचा. शिक्षण प्राप्त करण्यासाठी शाळेमध्ये गेल्या आणि त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांची रक्षा करण्यासाठी ज्या माणसाला ठेवलं त्यानेच तसं वाईट कृत्य करावं का? तर ही या महाराष्ट्राची खरंच एक शोकांतिका आहे. अहो चिमुकली गेली विश्वासाने, ते मंदिर होते ज्ञानाचे. चिमुकली गेली विश्वासाने, ते मंदिर होते ज्ञानाचे. आई बाप निश्चित होते, कारण लेक होते अभिमानाचे, कारण लेक होते अभिमानाचे. निष्पाप अजंते चिमुरडीवर नरधमाची नजर पडली. निष्पाप अजंते चिमुरडीवर नरधमाची नजर पडली. आदर्श त्या शाळेत माणुसकीला कलंक असणारी घटना घडली. आदर्श त्या शाळेत माणुसकीला कलंक असणारी घटना घडली. काय वाईट कृत्य घडलं? अहो त्याच ऐवजी जर माझे छत्रपती शिवराय असते ना, काय केलं असतं? कसा होता माझ्या शिवबांचा कायदा त्यांनी टाळला. ज्या वेळेस रांझेच्या पाटलानं एका स्त्री सोबत वाईट कृत्य केलं, तेही तिच्या पती आणि मुलासमोर. ही जशी बातमी शिवरायांच्या कानावरती पडली ना, लगेच सभा भरवण्यात आली. सर्वांना हजर करण्यात आलं. रांझेच्या पाटलाला बंदी करून त्या ठिकाणी आणण्यात आलं. त्यांनी पाहिलं की अरे एवढं मोठं वाईट कृत्य यांनी केलंय,
त्याच्या तोंडावर भीती अजिबात दिसत नाहीये. मग त्यावेळेस त्यांनी पहिले विचारलं, का रे एवढं वाईट कृत्य करून तुझ्या चेहऱ्यावर भीती दिसत नाहीये? त्यावेळेस तो पाटील म्हणाला, हो महाराज, तुम्ही विसरला असाल पण मी नाही विसरलो. ते म्हणजे की आज मी तुमचा नातेवाईक आहे आणि नातेवाईक म्हटल्यावर तुम्ही तर मला सोडून द्याल, कस काय मला शिक्षा करणार? आणि वरून मी एका गावचा पाटील आहे, तुम्ही मला शिक्षा करू नका. छत्रपती शिवराय म्हणाले, अरे तिकडे असतील तू पाटील, अरे असतील माझे नातेवाईक, परंतु या ठिकाणी तू एक गुन्हेगार आहेस, त्याची शिक्षा तर तुला होणारच. आणि मग त्या ठिकाणी विचारपूर्वक त्यांनी त्या राजाच्या पाटलाला चौरंग केला. तुम्ही म्हणाल चौरंग म्हणजे काय बरं दीदी? तर चौरंग म्हणजे दोन्ही हात आणि दोन्ही पाय कापून टाकलं. नुसतं एवढंच नाही केलं तर त्या राजाच्या पाटलाला एका प्रसिद्ध मंदिरासमोर नेऊन ठेवलं. हे सगळं झाल्यावर जिजाऊंनी विचारलं शिवबांना, का हो अशा वाईट माणसाला त्या मारून टाकायचं ना, कशाला मंदिरासमोर ठेवलं? त्यावेळेस छत्रपती शिवराय म्हणाले, मातोश्री, आम्ही सभा लगेच भरवली, कोणी आलं कोणी नाही आलं, परंतु जे नव्हते आले त्यांना देखील कळायला पाहिजे की स्त्रीवांनी वाईट नजरेने पाहिलं ना तर त्याचे कसे हाल होतात ते. असा होता माझ्या छत्रपती शिवरायांचा कायदा. मोठे मोठे असे होते माझे छत्रपती शिवराय. परंतु आज कोणी मोठा माणूस असला, नातेवाईक असलं की लगेच सोडून देतो, पैशावाला असला की पैसे देऊन लगेच सुटका करतो. आजचा काळ असा आहे. परंतु आपण या मातीमध्ये राहत असताना माझ्या छत्रपती शिवरायांना आपण प्रत्येक क्षणाला आठवायला पाहिजे. आपल्याला भारतामध्ये अनेक संत होऊन गेले, जे श्रीकृष्ण असेल, पांडुरंग परमात्मा असेल, यांना शरण गेले, यांच्या जवळ आपलं दुःख सांगून त्या दुःखातून मुक्ती प्राप्त केली. त्यातल्याच संत मीराबाई. अहो, ज्या वेळेस लहान असताना सहज लग्नाची वरात जाताना पाहिली की लगेच आईला विचारलं, आई माझा नवरा कोण असेल ग? संत मीराबाई लहान होत्या. त्यावेळेस त्यांच्या आईने श्रीकृष्णाच्या मूर्तीकडे बोट करून म्हटल्या, अगं हा तुझा पती आहे. मग त्यावेळेस तर खूप खुश झाल्या, आता लहान होत्या. मग तेव्हापासून त्या श्रीकृष्णाला, त्या मूर्तीला पती मानायला लागले.
त्यांना श्रीकृष्णाची आवड लागली. मग त्यावेळेस पासून ते प्रसाद असेल, पाणी असेल, सगळं त्यांना द्यायच्या, आरती करायच्या, त्यांनाच हातामध्ये कायम ठेवायच्या. आणि सहज त्यांना अशीच त्यापेक्षा देखील सुंदर एका साधूकडे श्रीकृष्णाची मूर्ती दिसली. लगेच गेल्या आणि म्हणाला, अहो मला ही मूर्ती द्या. आणि असं म्हणून मूर्ती घेतली. साधू महाराजांना खूप राग आला. ते म्हटले, काय करायचं तुला या मूर्तीचं, आणि ती तुझ्या जवळ सुखी राहणार नाहीये. असं म्हणून हातातली मूर्ती हिसकावून घेतली आणि आपल्या घराकडे निघाले. गेल्यानंतर त्यांनी पाहिलं की साक्षात त्या मूर्तीतून डोळ्यातून अश्रू वाहत आहे. ती नाराज झालेली, खिन्न झालेली होती मूर्ती. त्यावेळेस त्यांना सगळा प्रकार आठवला आणि त्यांनी ती मूर्ती पुन्हा संत मीराबाईंना जाऊन दिली. मग मोठं झाल्यानंतर भोजराज नावाच्या एका राजाशी त्यांचा विवाह झाला. त्या जरी शरीराने त्याला पती मानत असल्या तरी त्या मनाने मात्र श्रीकृष्णालाच पती मानायच्या. परंतु एका युद्धामध्ये भोजराज मारला गेला. त्यानंतर पासून त्यांचा धीर म्हणजे विक्रमादित्य यांनी संत मीराबाई यांना छळण्यास सुरुवात केली. खूप यातना दिल्या. अहो श्रीकृष्णासाठी हार पाठवले म्हणून एका टोपलीमध्ये विषारी नाग पाठवला. परंतु माझ्या मीराबाईंनी श्रीकृष्ण श्रीकृष्ण म्हणत ती टोपली उघडली तर खरंच त्यामधून अगदी ताज्या फुलांचा हार निघला. अहो त्यांना मारण्यासाठी बिछाण्यावर खीळ ठोकले का, तर ही एका राजघराण्यातली स्वर असून इकडे तिकडे हातामध्ये चिपळ्या घेऊन श्रीकृष्णाचंच नामस्मरण करते. मग त्यावेळेस बिछाण्यावर सगळे खीळ ठोकले. त्यांनी काही बघितलं नाही, काही नाही. श्रीकृष्ण म्हणत त्यावरती झोपल्या पलंगावरती. तर काय त्या खिळाचं रूपांतर पाखरांमध्ये झालं. अहो जीवनामध्ये विष काढवलं, परंतु त्या विषाचं रूपांतर हे अमृतामध्ये झालं. एवढे नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे. संत मीराबाई त्यांना प्रत्येक वेळेस मारण्याचा प्रयत्न केला, परंतु एकदा देखील त्यांना यश आलं नाही. शेवटी हे जसं मीराबाईंना कळलं ना, त्या म्हणाल्या, आता मी काय करू, कुठे राहू, कुठे जाऊ. अरे एवढे सगळे जण मला यातना देतात आणि भगवंत मी तुझंच तर नामस्मरण करते. असं त्या म्हटल्या, मला तर खूप यातना देते म्हणून मी भगवंता काय करू, कसं राहू, काहीच कळत नाहीये. हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतो.
भगवंताचं नामस्मरण करा. टाळी वाजवली तरी मुखाने देवाचं नामस्मरण देखील करा. आज काय परिस्थिती आहे आपल्यामध्ये? कोणाला कशाचा शब्दाचा अर्थच कळत नाही. अहो ते तर सोडा, परंतु आज माणसं व्यसन का करतात? तो काय भेटतं व्यसन केल्याने? काहीच नाही. दारू पिल्यावर आपलेच पैसे जातात. पिल्यामुळे आपण काय बोलतो आपल्याला कळत नाही म्हणून वैर वाटतो. आपल्या शरीराला धोका आहे, परंतु तरी देखील विठ्ठल असंच एक उदाहरण सांगते. थोडं बडबड ना करू, कीर्तन चाललंय. विठ्ठला आज माणसं व्यसन करतात, वाईट मार्गाला जातात, तर तसं करू नका. एक उदाहरण सांगते. ही त्याचं नाही बरं का, आमच्या तिकडचं. ही त्याचं नाही, मग वाघाची पाळी इथले नकोच बाबा आपल्याला. तिकडचं सांगते. अशीच दोघं जण फुल पेलेले कॉटन माहितीये ना? हा, फुल पेलेले निघले. त्या दिवशी नेमकी होती पौर्णिमा. रस्त्याने चाललेली रात्रीची वेळ, मध्यरात्री. आता मी कीर्तनावरून येत होते, मग त्यावेळेस मी पाहिलं फुल पेन काही कळत नाही. एक इकडं आपटत आहे, एक ह्याला वाढायला जाते की ते स्वतः आपटत आहे. ह्याला लात मारीन, त्याला लात मारीन, ही दगड उचलीन तिकडं मारीन, ही बाटल उचलीन तिला दाबीन, चालले होते. अशीच रस्त्याच्या कडेला एक विहीर होती. गेले दोघं जण तिकडं, खाली डोकावले. पौर्णिमाची रात्र. त्यांना दिसलं की विहिरीत चंद्र. ते म्हटले ओयो. लगेच एकाने दुसऱ्याला बोलवले, इकडे या. ते म्हणलं काय झालं? अरे चंद्र. म्हणला चंद्र. ते म्हणलं चंद्र पडलाय दाखव. ते म्हटलं विहिरीत पडलाय. ते म्हणलं काढा बाबा. जर आपण चंद्राला काढलं तर आपल्याला गावाकडून पुरस्कार काढावाच लागल. तुझं दूर इम्तिहान खणन दामन ते सगळं आणलं त्यांनी. घेतलं की दोघांनी टाकलं पाण्यात. तू सरक तिकडं, मला बक्षीस भेटलं पाहिजे, मी चंद्र काढला म्हणून. लागल्यावर काढायला हे ह्याला तिकडे ढकलीत आहे, ते त्याला इकडे ढकलीत आहे. सुरू झालं त्यांचं. पण शेवटी दोघांनी जे जोर लावला ना ते दाम गुतलं नेमके खडकात. गुतलं. त्यांनी जे जोर लावला दोघं कचटून लढायला लागले त्याला. मग काय ते दारू नेमके घासून तुटलं. तुटल्याबरोबर हे दोघं उरफाटे पडले. वरती आकाशाकडे नजर गेली. चंद्र दिसला. तो लगेच उठून म्हणतोय, आपल्या पठ्ठ्याने एका झटक्यात काढला ना चंद्र. बक्षीस आपण दोघं आता घेणारच. म्हणजे आज व्यसनामुळे आपली इज्जत जाते. काय भेटतो व्यसन करून? कशाला वाईट मार्गाला जाता? त्याऐवजी भगवंताचं नामस्मरण करा. काय आनंद येऊ माझ्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये.
कशाला वाईट मार्गाला जाता? कशाला पैसे घालता? नाम तुझे नाम सतत मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण ठेवा, नारायणाचं नामस्मरण करायचं. परंतु वाईट मार्गाला काही जाऊ नका. विठ्ठल विठ्ठल. आज आपण सर्वजण संत वामनभाऊ यांच्या पुण्यतिथीतील आता उद्या प्रस्थाने वाटतं. या दिंडी प्रस्थानामुळे ही कीर्तन रूपी सेवा ठेवलेली आहे. पण आपल्याला संत वामनभाऊ यांचा इतिहास देखील माहित असणं गरजेचं आहे. नुसतं पुण्यतिथी करून काय भेटतं का? नाही. काय केलेल्या संतांनी काय उपदेश दिला हे देखील जाणून घ्यायला पाहिजे. संत वामनभाऊ यांच्या आईचं नाव राईबाई, वडील तोलाजी. यांच्या पोटी संत वामनभाऊ यांचा जन्म झाला. संत वामनभाऊ आपण म्हणतो की अरे ते खूप रागीट होते, ते लगेच श्राप द्यायचे. पण तसं नाही. विनाकारण श्राप द्यायचे का? नाही. रागात काय बोलायचे म्हणजे राग घ्यायचा का? नाही. आला तरी का यायचा हे देखील आपण जाणून घ्यायला पाहिजे. अहो, जर कोणी चांगला मार्ग सोडून वाईट मार्गाला जात असेल तर त्याला चांगला मार्ग दाखवण्यासाठी वामनभाऊ हे रागवायचे का? तर तो चांगल्या मार्गाला जावा म्हणून. परंतु आज आपण ते वाईट काहीही अर्थ काढतो, त्यांना वाईट म्हणतो, तर याची शोकांतिका आहे काय. परंतु संत वामनभाऊ यांच्या जीवनातला एक प्रसंग सांगते. ज्या वेळेस दुष्काळ पडलेला उन्हाळ्याचे दिवस, सर्वजण आपले गाय गुरं हे गडावरती आणून ठेवत होते. मग त्यावेळेस संत वामनभाऊ नाच चाऱ्याची कमतरता भासली. मग काय त्यांना आठवलं की अरे आपल्या जवळ संसार कारखाना आहे, साखर कारखाना. त्या ठिकाणी आपण जाऊन काही वाडे भेटले तर आणू चांगल्या कामासाठी. त्या ठिकाणी गेल्याबरोबर एका सेवेकऱ्याने पाहिलं आणि ते म्हणाले काय पाहिजे. त्यावेळेस ते म्हणाले आम्हाला गडावरती थोडा चारा लागतोय. सगळ्यांनी गायगुरु त्या ठिकाणी आणून ठेवलेत आणि मुळात म्हणजे दुष्काळ सुरू आहे, चाऱ्याची कमतरता भासतीये, म्हणून आम्ही तुमच्याकडे आलोय. थोडा चारा द्याल का? वाडे द्याल का? त्यावेळेस तो डायरेक्ट म्हणाला आम्हाला काय नाही द्यायचं, हे काय धर्मशाळा का कुणी मागितलं तरी काही द्यायचं, निघा इथून, असे वाईट उच्चार पहिल्यांदाच उच्चारले. मग त्यावेळेस संत वामनभाऊ तरी देखील म्हणत होते
अहो मी वाईट कामासाठी नाही, चांगल्या कामासाठी तुमच्याकडून वाढे घेतोय. द्या. परंतु सेवेकरी रागात म्हणाला, तुम्हाला कळत नाही जायला सांगितलेलं, तुम्ही जा इथून. त्यावेळेस मात्र संत वामन भाऊंच्या मनाला कुठेतरी खटकलं. चांगल्या कामासाठी मागतोय तरी द्यायला तयार नाही. मग त्यावेळेस ते म्हणाले की असं, बरं तुझ्या कारखान्याला आग लागू दे तरी मी आता येणार नाही. असं म्हटले आणि पुन्हा आलेल्या रस्त्यावरून ते मागे फिरले. थोड्याच अंतरावर गेल्यावर कारखान्याला खरंच आग लागली. त्यावेळेस सगळे जण कर्मचारी आले. कुणी पाणी आणतंय, कुणी माती टाकतंय, कुणी काय करतंय. आग काही केल्या विजेना. शेवटी त्या ठिकाणी असणाऱ्या सेवेकरीला ते उच्चारलेले उद्गार आठवले वामनभाऊचे आणि तो त्वरित त्या ठिकाणाहून संत वामनभाऊंकडे गेला. पाय धरले आणि म्हणाला, मी चुकलो त्यावेळेस, मला अहंकार होता, पण आता तुम्ही मला या क्षणापासून चांगल्या मार्गाला आणलाय. मी समजू शकलो नाही की तुम्हाला ते चांगल्या कामासाठी पाहिजे होतं. मी तुम्हाला काही वाईट बोललो असेल, मला क्षमा करा. तुम्हाला 1 ट्रक लागत असेल, 2 ट्रक वाढी न्या, परंतु आमच्या कारखान्याला लागलेली आग मात्र विझवा. त्या ठिकाणी संत वामनभाऊ गेले. परंतु त्यावेळेस जेव्हा कर्मचारी म्हणत होता की तुम्ही जा इथून, माझे संत वामनभाऊंनी विचारल्यावर ते नाही झालं, तर ते त्या ठिकाणी म्हटले की देवा, काय चुकलं रे माझं तेव्हा मला एवढं ऐकावं लागलं. मला काही अधिकार नाहीये कोणत्या जीवाला हानी पोहोचवायचा. म्हणून देवा मी तुला शरण आलोय आणि मी सांगतोय तसं कृपा करून कर. मला चांगल्या कामासाठी ते वाढे पाहिजे. मला काही अधिकार नाहीये म्हणून मी तुला शरण आलोय. माझं ऐक देवा. हे संत काळपात्र अभंगाचे
मी केव्हा हॅलो हॅलो मी केव्हा मी हॅलो हॅलो मी किती वेळ झालं पाहते की तुम्ही सर्वजण या ठिकाणी घुमटून बसलात. अहो कोणी टाळे वाजवतंय तर भगवंताचं नामस्मरण करत नाहीये. कोणी विठ्ठल विठ्ठल म्हणतंय तर टाळे वाजवत नाहीये. आता प्रत्येकाने वर हात करून भगवंताचं नामस्मरण करायचं. प्रत्येकाने करायचं का? अहो मी किती वेळ झालं बिंबीच्या देठापासून ओरडते, तुम्हाला सांगते. गायक किती वेळ झालं गातायत, पेटी मास्तर पेटी वाजवतायत, आपले पकवाज देखील पकवाज वाजवतायत, परंतु तुम्ही मात्र नुसतं ऐकतायत. ऐका, परंतु भगवंताचं नामस्मरण देखील करा. करा सगळ्यांनी वर हात, प्रत्येकाने करायचे. आता स्वतःसाठीच टाळ्या वाजवू. प्रत्येकाने वर हात केले, नामस्मरण देखील केलंय. आज मंगलताईंनी प्रत्येकाला दिंडीत येणाऱ्या महिलांना साड्या वाटप केल्या. का तर सहभागी व्हावा म्हणून. का तर प्रत्येक स्त्रीने या दिंडीमध्ये सहभाग घ्यावा म्हणून. कोणी म्हणत असेल की खरंच काय भारी साडी दिली, पण मी म्हणते तुम्ही साड्या वाटल्या खूप छान केलं मंगलताई, परंतु पुढच्या वर्षी साड्यासोबत प्रत्येक स्त्रीला असेल, प्रत्येक व्यक्तीला असेल नामस्मरण करण्यासाठी हरिपाठ वाटा. का तर प्रत्येकाच्या मुखामध्ये नामस्मरण व्हावं. तुम्ही म्हणत असाल आता काय ग दीदी, काय भारी सुतन, काय भारी डिझायनर, काय भारी कलर, काय रुबाब त्या साडीचा. तू बंद करते काय आमची पुढच्या वर्षी साडी. साडी सोबत तुम्ही हरिपाठ घ्या असं मी म्हणते. विठ्ठल आज आपण वाईट मार्गाला जातो. प्रत्येकाच्या मनामध्ये राग, लोभ, द्वेष आहे. आज मी वडिलांसोबत कोर्टामध्ये जाते, त्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीचे वादविवाद असतात, परंतु वादविवाद केल्याने काय फायदा होतो? आपलाच वैर वाटतो, आपलेच पैसे जाते, आपलाच वेळ जातो. अहो काही झालं ना त्या वादामुळे अटॅक येतो, झटका येतो, काही जण मरतात देखील, पण तरी वाद करायचं काही सोडत नाही. तुम्ही वाद करू नका, आपसात बसून तडजोड करा, वाद मिटवण्याचा प्रयत्न करा. अहो एका ठिकाणी संत रामदास म्हणतात, जनी वाद विवाद सोडून द्यावा, जनी सुख संवाद सुखे करावा, जगी तोची शोक संताप हारी,
तुटे वाद संवाद तो हितकारी. कशाला वादविवाद करतात? अहो झालाच ना तरी कोर्टात जाऊ नका, तर आपसात बसून तडजोड करा. वाद कशामुळे निर्माण होतो? तर मनामध्ये राग असतो, लोभ असतो, द्वेष असतो. आज कोणाचा घराचा पाया बांधला की लगेच आपल्या पोटामध्ये गोळा सुटतो. एखाद्याचा पोरग परीक्षेत पहिला नंबर आला, आपल्या पोराचा नाही आला की लगेच तळपायची आग मस्तकापर्यंत जाते. कोणी म्हणतं की अग कशाचा लागला असेल त्याचा मुलगा, माझ्या घरी आलता मी एक प्रश्न विचारला नाही, एकाचा उत्तर आलं नाही, ते येतंय वशिल्याने लागला असेल. तुम्ही म्हणाल वशिला म्हणजे काय हो? तर ऐका, व म्हणजे वय नसलेला, शी म्हणजे शिक्षण नसलेला आणि ला म्हणजे लायकी नसलेला तो वशिला. म्हणजे आज आपण असं म्हणतो आणि याच भावामुळे आपल्यामध्ये वादविवाद वाढतो. आपण वाईट मार्गाला जातो. कशाला वादविवाद करता? कशाला वाईट मार्गाला जातात? भगवंताचं नामस्मरण करा. विठ्ठल वादविवाद सोबत मग सांगितल्याप्रमाणे व्यसन करू नका. आज काही माणसं दारू पिऊन येतात आणि काही बडबडतात, त्यांचं त्यांना सुद्धा भान नसतं. त्यातलाच एक गडी त्याने देखील फुल पेला आला. पावसाळ्याचे दिवस होते, बायको पशीच गेला. आता वल्ला झाला होता म्हटलं कपडे बदलले आणि बायको पशी जाऊन बसला. बिचारी आपली भाकऱ्या करत होती, भाकऱ्या थापीत होती चुली पुढं. आता बायको शिवाय असल्याचं ऐकतोय तरी कोण? आता गेला बायको पशी बसला. सुरू झालं की त्याचं संभाषण. गावातली माणसं लई एवढी आहेत. ती म्हणली अहो झालं तरी काय, का बोलताय तसं? खरंच गावातली माणसं लई एवढी आहेत, त्यांनी मला सरपंचच केलं. जर मला सरपंच केला असता ना, अगं गाव इकडची तिकडं गेला असता, अगं गाव बदलून टाकलं असत. सरपंच जाऊ दे, त्यांनी मला आमदारच केला नाही. जर मला आमदार केला असता ना, अख्खा तालुका बदलला असता. तालुका घेऊन बसली तू. अगं जर मला खासदार केला असता ना, अगं जिल्हा बदलला असता. जिल्हा घेऊन बसू तू. जर मला मुख्यमंत्री केला असता ना, अगं राज्य बदलेलं असतं. राज्य लाडक्या बहिणीच्या ऐवजी लाडका दानभाऊ सुरू केला असतं. अख्खं बदलेलं असतं. तर तो त्यातलाच गडी होता ना. तुझा नवरा फक्त मुख्यमंत्री वालाच नाही बरं. जर मला पंतप्रधान केला असतं ना, अगं देश बदलेला असता. देश. तिने इथपर्यंत ऐकलं. फुकारी घेतली. त्याला म्हटलं भाकरीच करी ती, आग लावी ती. फुकारी घेतली, थोडं महागास राखली. हटलं नाही बरं का, महागास राखली. दंडीशी त्याच्या जवळ आपटेली. अरे पिस्तुल्या, तू निघला गाव बदलायला, तालुका बदलायला, जिल्हा बदलायला, राज्य बदलायला, देश बदलायला. अरे तू तुझा धोतर म्हणून माझा फरकर घातलाय, तो पहिल्यांदा बदल रे बाबा. काय असली चित्रा, अहो सांगा तेवढं कमी. आपण आई वडिलांची सेवा करा. जाता जाता सांगते, अहो 32 कॅरेट सोन्यापेक्षा शुद्ध आपल्यावरती प्रेम करणारे ते आपले आई वडील असतात. म्हणून त्यांची सेवा करा, त्यांच्या सेवेतला आनंद घ्या. अहो तुम्ही कधी निरीक्षण केले का हो, वडील आपल्याला खांद्यावरती का बरं घेतात? खांद्यावरती घेतलेल्या लेकराला तर ते फक्त हेच म्हणत असतात की हे भगवंता, हे पांडुरंगा, हे परमेश्वरा,
जे मी या वयामध्ये आता पाहू शकलो नाहीये ना, ते अगदी लहान वयामध्ये माझ्या मुलानं पाहावं. म्हणून वडील मुलाला खांद्यावरती घेत असतात. आणि आईकडे वरती का बरं घेते, तर ती देखील हेच म्हणत असते की हे पांडुरंगा, जे मी या वयामध्ये आणि आता पाहते ना, ते माझ्या मुलानं या लहान वयामध्ये पाहावं. म्हणजे एवढं प्रेम आपल्यावरती आई वडील करत असतात. म्हणून त्यांची सेवा करा, त्यांच्या सेवेतला आनंद घ्या. एवढंच जाता जाता सांगते. आणि आत्महत्येसारखं वाईट विचार देखील मनामध्ये आणू नका. आणि ही कीर्तन रूपी सेवा संत वामनभाऊ चरणी, संत कान्होपात्रा चरणी व तुम्हा सर्वांचरणी समर्पित करते आणि सेवेला पूर्ण विराम देते. ईश्वर